वर्धेच्या वाहिदपूर गावामध्ये दारू विक्रीच्या फलकानं दारूबंदीचा मुद्दा आला एरडीवर। गावातील वेशीवर एका फलकानं टांगली दारूबंदीची लफ्तरे। दूध 50ला तर दारू 150ला। गावातील फलक झाले बोलके। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये येणाऱ्या वाहिदपूर या गावातील एका फलकाने सर्वांचे लक्ष वेधले। वाहिदपूर या छोट्याशा गावातील हे फलक आहे वर्धा जिल्ह्यातील दारूबंदीचं वास्तव चित्र दाखवणारे। येथील एका तरुणानं गावातील तरुण मित्रांचे दारूमुळे जीव गेल्याने संतापून गावातील वास्तव फलकावर मांडले। गावातील दुधाला लिटर मागे 50 रुपयाचा दर तर सडक्या घातक दारूला मात्र 150 रुपये भाव असा मजकूर लावलेला हा फलक बोलका झालाय। गावात वास्तव व फलकावर तर उमटले, पण लागलीच पोलिसांनी हे पोस्टर काढून देखील टाकले। वाहिदपूर हे 700 लोकवस्तीचं गाव। या गावात शेती आणि पशुपालन हा मुख्य व्यवसाय। पण गेल्या 2 वर्षात गावात दारू विक्री जोमात वाढली आहे। तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला। याच दारूच्या व्यसनानं काल परवा वाहिदपूर गावातील निलेश रामभाऊ उराटे या युवकाचा मृत्यू झाला। यापूर्वी गेल्या 6 महिन्यात 7 ते 8 जणांचा असाच मृत्यू झाला। तर आणि एक तरुण रक्ताच्या उलट्या करत अंथरुणावर असल्याचं गावातील नागरिक सांगतात। या सर्व परिस्थितीचा संताप निलेश दांडेकर या तरुणानं एका फलकावर गावातील दारू विक्रीची तीव्रता मांडून व्यक्त केलाय। माझ्या गावात दिवसातून 1 तास सकाळी 50 रुपये लिटर प्रमाणात दूध मिळते, तेही केवळ सकाळी मिळते। पण मोहाची दारू मात्र 24 तास 150 रुपये लिटर प्रमाणे उपलब्ध आहे। दारू महाग असताना देखील दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जाते आणि सहज उपलब्ध देखील होते। पण दुधाला शासनाकडून अजूनही योग्य भाव मिळत नाही, हे सूचक वक्तव्य या फलकातून समोर आलंय। ज्या निलेश भाऊ उराडे या तरुणाचा मृत्यू झालाय त्या तरुणाची पत्नी विद्या उराडे हिनं तर व्यवस्थेलाच दारू विक्रीसाठी जबाबदार धरलाय। आधी लग्न झालं तेव्हा ह्या गावात तेवढी दारू मिळत नव्हती। आता 4-5 वर्ष झाली ह्या गावात खूप दारू विक्री सुरू आहे। लहान मोठे सगळे दारू पिते, बाया सुद्धा पिते ह्या गावात काय काय। इतक्यात खूपच दारू म्हणजे पैसे नसले तरी उधार देते, नाही तर काही वस्तू घेऊन दिली तरी दारू भेटते आमच्या गावात। लहान मोठे सगळे दारू पिते। या 4-5 वर्षात इतक्या धुमाकूळ आहे दारूचा का खूपच आम्ही सगळेजण त्रासून गेलो। खूप प्रयत्न केले पण काही पोलीस लोक त्याच्या हातचेच आहे। इकून नेले का तिकून जसे का द्यायचे जवाई वय कर सोडून देते। कोरी दारू पेली आणि ती लागली त्याला उन्हाळ्याची, म्हणून त्याचा मृत्यू झाला। म्हणून तर मला कुठतरी वाटलं की माझे सगळे मित्रमंडळी मरत आहे या दारूच्या याच्यामध्ये आणि कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेले आहे। आता काल पण एक मुलगा माझ्या सोयाचा मरण पावला, त्याला 2 मुली होत्या, एक पत्नी होती, चांगला सुखी संसार होता, पण गेला तो। पण असेच 1 महिना 2 महिने झाले का युवा पिढी हे मरत जात आहे। म्हणून मला असं वाटलं की मला काहीतरी करायला पाहिजे, म्हणून हा मी एक उपक्रम केला मित्र। तो निलेश उराडे म्हणून एक माझा मित्र होता। तो सकाळ संध्याकाळ घरी चहा नाही प्यायचा, पण मोहाची दारू प्यायसाठी रोज जायचा। म्हणजे दिवसातून 10 चक्कर हे पिण्यासाठीच घालवायचे आणि काम कोणतंही करायचे नाही। घरची बाई परेशान झाली, मुलं आपल्या प्रायमरी शाळेत आहे, त्यांचं पण दुर्लक्ष करायचं मुलांना पण। आणि असेच बरेचसे मुलं, आता मागच्या महिन्यात पण एक सचिन म्हणून नावाचा मुलगा माझा क्लासमेट तो पण गेला। तिथून 2 महिन्या अगोदर माझाच क्लासमेट अजून परत किशोर खेलकर नावाचा मुलगा पण तो पण दारूमुळे गेला। परत असे भरपूर सारे मुलं आणि अजून जाण्याच्या याच्यामध्ये बरेचसे आहे। आता दुधाचा रेट वाढूच नाही राहिला। शासनाने कुठेतरी विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांचा, की शेतकरी खूप मेहनत करतात, दूध दौतात, पण दुधाला रेटच नाही मिळत। त्याच्यामुळे दुधाकडं दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांचं पण, आणि मग कुठतरी हा मार्ग निवडतात, कारण की लत लागली की हे लत खूप बेकार आहे। आजच्या परिस्थितीमध्ये 3 भाग हे गाव व्यसनाधीनता झालेलं आहे आणि याच गावात नाही बाजूच्या गावात पण दारू मिळतात भयंकर, आणि बाया पण प्यायला लागल्या आता। आणि युवा पिढी लहान लहान मुलं म्हणजे त्या समजा आता दारू विकतात ना, त्यांचा मुलगा 4थ्या वर्गात आहे, 4थीत का 3रीत आहे, तो पण दारू विकायला लागला आहे। हे कंडिशन आज वाहिदपूर गावची आहे, म्हणून मी हा पाऊल उचलला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांचा दारूबंदी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेला डोळे उघडायला भाग पाडणारा हा मजकूर लक्ष वेधून घेणारा ठरलाय। अलीकडेच वर्धा जिल्ह्यात व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताहाला पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात सुरुवात झाली। यात व्यसनाला व अंमली पदार्थांना हद्दपार करण्याची शपथ देखील घेण्यात आली आहे। असे असताना दारू विक्री जोरात सुरू आहे। या गावातील लोक थोडंसं म्हणजे असं आहे की दारूचं प्रमाण थोडं जास्त आहे आणि ते पण कमी व्हायला पाहिजे। पोलीस लोक वगैरे भेट वगैरे देतात, आम्ही थोडं प्रयत्न करत आहे, पण यापुढे असं म्हणजे जीव वगैरे गेले नाही पाहिजे असं आमचा प्रयत्न चालू आहे।
आणि प्रत्येक घरी असं म्हणजे प्रत्येक घरी मुलं असे बिघडत आहे दारूमुळे किंवा काही, आणि बाया पण काही आहारी जात आहे. तर त्याच्यामुळं असं काहीतरी प्रतिबंध करायला पाहिजे असं शासनानं मला असं वाटते. आणि पोलीस लोक वगैरे आम्ही त्यांना सहकार्य करतोच, आणि आमचं कसं सहकार्य राहतेच गावामध्ये असं. ह्या 10 वर्षात मला तर वाटते का 15 लोक मेले, जवान पोरं मरून गेले. लोकायले म्हणतो अरे कमी करा, हे कमी करा, तर कोणीच ऐकायलाही तयार नाही. सांगा लोकायले म्हणावं तर ते म्हणते आमच्या खिशातले दारू पितो, म्हणते तुमच्या खिशातले पैसे दारू पितो. सांगा चांगलं सांगावं तर तेही वाईट वाटतं. जिल्ह्यात दारूबंदी विभाग आहे. हो, काही अर्थ नाही ना त्याला. गांधी जिल्ह्यात आहे का गांधी जिल्ह्याला अर्थ? दारू चालूच आहे, भरमसाठ दारू बाकी जिल्ह्यापेक्षा. मी दरवर्षी 10-12 जिल्ह्यातून मी पंढरपूरला जातो, असा जिल्हा नाही पाहिला मी. या जिल्ह्यात तर भरमसाठ दारू आहे. मागणी हेच आहे का दारू बंद करा ह्या वाईतपुरातली. बाहेर गाव लोक पोलीस आले येऊ द्यायचं, पकडू द्यायची. अगोदरच फोन न करते लोक, पोलीस आले तुम्ही लपवून ठेवा दारू. आम्ही डोळ्यानं पाहतो असे गिराईक. एवढंच म्हणणं आहे, दारू बंद झालीच पाहिजे. कारण लय लोक मेले आणि बायाले बी लय मारतेत दारूवाले. आता आमच्या घरी पेत नाही म्हणून आम्ही काही असं भाग घेत नाही बा, अशाच नाही. बिरसा मुंडा असं ते दारू महिला मंडळ आहे, पण काहीच करू शकत नाही. काही लोक म्हणते आमच्या घरचे माणसं पेत नाही, आम्ही येत नाही. पण ज्या बाईले त्रास आहे त्या बाईनं सिद्धच कोणाचं ऐकायचंच नाही. माणसाचा 2-3च वेळा त्रास सहन करायचा, पण पोलीस स्टेशनला जायचं, मार खात बसायचं नाही. आज त्या बाईत हे बाई जर वाहिदपूर गावाच्या वेशीवर लावण्यात आलेला हा फलक संपूर्ण जिल्ह्याचं वास्तव मांडणारा ठरलाय. माझ्या मित्राचा मृत्यू काल परवा दारुण झाला, आणखी कुणी मरू नये यासाठी हा फलक लावल्याचे दिलेश दांडेकर या तरुणानं सांगितले. वर्धा जिल्ह्यात असे अनेक वाहिदपूर आहे जिथे ही जीवघेणी दारू सहज उपलब्ध होते. त्या ठिकाणी मात्र अशा तरुण मानसिकतेची गरज आहे. महिला आणि तरुणांनी पुढाकार घेतला तर दारू एकतर हद्दपार होईल, नाहीतर दारूबंदी तरी उठेल आणि निकृष्ट दारू विकली जाणार नाही. BN न्यूजसाठी आशिष इजनकरचा ब्युरो रिपोर्ट, वाहिदपूर, वर्धा.